हात नाही, पाय नाही, दिव्यांग आहेत, असे लोक पण रांगेत उभारायचं का सिलेंडरसाठी? नाही, अशा लोकांना दिव्यांग बांधवांना पण त्या रांगेत उभारणं गरजेचं आहे का सर सिलेंडर घेण्यासाठी? निश्चितच याच्यामध्ये दिव्य उमरगा तालुक्यातील दिव्यांग बांधवांसाठी एक आनंद वार्ता. गॅस सिलेंडर घरपोच मिळावा यासाठी आज प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीने प्रशासनाला निवेदन देण्यात आले. विशेष म्हणजे प्रशासनानेही यावर सकारात्मक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालं. तालुक्यातील सर्व दिव्यांग बांधवांना गॅस सिलेंडर घरपोच मिळावा या मागणीसाठी आज 7 एप्रिल रोजी प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीने तहसील कार्यालयात निवेदन देण्यात आलं. हे निवेदन उमरगा तहसीलदार गोविंद येरमे आणि आमदार प्रवीण स्वामी यांना देण्यात आलं. यावेळी एक संवेदनशील चित्र पाहायला मिळालं. तहसीलदार गोविंद येरमे यांनी आपल्या खुर्चीवरून उठून स्वतः खाली येत दिव्यांग बांधवांचे निवेदन स्वीकारले. त्यांच्या या कृतीमुळे उपस्थितांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आलं. दिव्यांग बांधवांना पण त्या रांगेत उभारणं गरजेचं आहे का सर सिलेंडर घेण्यासाठी? निश्चितच याच्यामध्ये दिव्यांग जे लाभार्थी आहेत, ज्यांना गॅस सिलेंडरची खूप आवश्यकता आहे, ते खरोखरच इतक्या वेळ रांगेमध्ये उभारू शकत नाहीत. त्यांची शारीरिक क्षमता नसल्यामुळं त्यांना घरपोच सिलेंडर कसे पोच करता येतील याबाबत निश्चितच मी प्रशासनाच्या वतीनं संबंधित गॅस एजन्सीजना लेखी पत्रव्यवहार करणार आहे आणि जेवढं होईल तेवढं शक्य सर्व दिव्यांग लाभार्थींची यादी त्यांच्याकडची सॉर्ट करून सर्व दिव्यांगांना घरपोच गॅस देण्याबाबत मी त्या सर्व एजन्सीजना निर्देश देणार आहे, लेखी पण सांगणार आहे आणि स्वतः फोन करून देखील त्यांना सांगणार आहे. आणि जेणेकरून या दिव्यांगांना रांगेमध्ये थांबण्याचा त्रास होणार नाही आणि एकूणच त्यांना त्यांची जी या गॅस टंचाईच्या काळामध्ये त्यांची जी बेजारी होत आहे त्याच्यामध्ये त्यांना दिलासा देण्याचा प्रशासनाकडून पूर्ण प्रयत्न करू. दिव्यांग बांधवांना गॅस सिलेंडर घरपोच मिळण्यासाठी प्रशासनाच्या माध्यमातून तत्परतेने योग्य ती कार्यवाही केली जाईल, असे तहसीलदार गोविंद येरमे यांनी NTVशी बोलताना सांगितले. याचवेळी आमदार प्रवीण स्वामी यांनीही या मागणीबाबत सकारात्मक प्रतिक्रिया देत दिव्यांग बांधवांच्या समस्यांकडे गांभीर्याने पाहणार असल्याचं स्पष्ट केलं. हात नाही, पाय नाही, दिव्यांग आहेत, असे लोक पण रांगेत उभारायचं का सिलेंडरसाठी? नाही, अशा लोकांना शक्य नाही. हे जे दिव्यांग बांधव आहेत किंवा त्यांच्या परिवारातील लोक आहेत, आधी तर हे सगळेच दिव्यांग बांधव अतिशय कठीण परिस्थितीतून जीवन जगत असतात. मी पण प्रशासनाला माझ्या वतीनं सूचना देईन की या दिव्यांग बांधवांसाठी गॅस घरपोच करण्याची योजना करावी. तसं तर आपल्याला तिथून सांगण्यात आलं की जे बुकिंग करतील त्यांना आपण घरपोच देऊ, परंतु मी त्यांना विशेष सूचना या प्रसंगी देणार. दिव्यांग बांधवांना सुविधा मिळणं ही प्रशासनाची जबाबदारी आहे. यासाठी आवश्यक ते प्रयत्न केले जातील, असे आमदार प्रवीण स्वामी यांनी NTVशी बोलताना म्हणाले. दरम्यान दिव्यांग बांधवांना गॅस सिलेंडरसाठी होणारी धावपळ थांबवून घरपोच सेवा सुरू करण्याची ही मागणी आता प्रत्यक्षात कधी येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यावेळी प्रहार संघटनेचे इसाक शेख, रामेश्वर मदने, राहुल बनसोडे, फारुक बागमान, राहुल मनाडे, रोहित वाघमारे, अण्णासाहेब पवार व इतर पदाधिकारी उपस्थित होते. प्रतिनिधी सचिन बिद्री, NTV न्यूज मराठी, उमरगा, धाराशिव.